नमस्कार, महत्त्वाची बातमी समोर येते। पक्षाने संधी दिल्यास राजौरी पंचायत समिती गणामधून निवडणूक लढणार माननीय सूर्यकांत खुळे। राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नेत्यांमध्ये चढाओढ झालेली दिसून येते। याच पार्श्वभूमीवर अनेक जण इच्छुक आहेत। कोणाचा झेंडा फडकणार आणि कोणाचा पडणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। अशातच राजौरी पंचायत समिती गणातून निवडणूक लढण्यास माननीय श्री सूर्यकांत खुळे इच्छुक असल्याची माहिती समोर येते। सांगोला तालुक्यातील राजौरी या पंचायत समिती गणामधून सामाजिक नेते सूर्यकांत खुळे यांना भारतीय जनता पार्टीने मधून उमेदवारी द्यावी अशी मतदारांची इच्छा असल्याचं बोललं जातंय। कोणतेही राजकीय पाठबळ नसणारे, सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य जनतेची जाण असणारे, बहुजनांच्या विकासासाठी कायम अग्रेसर असणारे, राजकीय सामाजिक क्षेत्रात निश्चित मोठे योगदान असणारे आणि राजौरी जिल्हा परिषद गटात नेहमीच सक्रिय असणारे सूर्यकांत खुळे यांनी सामाजिक सलोखा जपला आहे। लहानपणापासून थोरापर्यंत त्यांनी आपुलकीने जवळीक ठेवली आहे। राजौरी ग्रामपंचायतमध्ये ही त्यांचं मोठं योगदान आहे। त्यांच्या मातोश्री श्री रंजना खुळे या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत। सूर्यकांत खुळे हे माजी अध्यक्ष शालेय व्यवस्थापक समिती राजौरी, सरपंच सेवा संघ सांगोला, तालुका समन्वयक हटकर समाज सेवा संघ सोलापूर, युवा जिल्हाध्यक्ष या पदांवर विराजमान होऊन अनेक समाज उपयोगी काम केले आहे। राजौरी पंचायत समिती गणातील विविध गणातून चांगला जनसंपर्क हे स्वतः समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात। भारतीय जनता पार्टीचे 2014 पासून काम करत आहेत आणि प्रमुख म्हणून पाहत आहेत। समाजातील विविध घटकांना मुख्य प्रवासात आणण्यासाठी मीही निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, असं CBS न्यूज मराठीशी बोलताना सूर्यकांत खुळे यांनी सांगितलंय।